श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींची शपथ घालणार आहे, जी तुमच्या फायद्यासाठी नाही तर स्वामींचा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लाखो गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. भक्तांनो, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत किंवा योगी नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म या ब्रह्मांडाचे मालक आहेत. जेव्हा आपण स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती बाजारातून आणून अत्यंत भक्तिभावाने विकत घेतो आणि आपल्या घरात आणतो, तेव्हा आपण केवळ एक वस्तू आणत नाही, तर आपण साक्षात स्वामी माऊलींना आपल्या सुखदुःखात सामील करून घेण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपल्या घरात आमंत्रित करत असतो. पण भक्तांनो, अनेकदा असे घडते की तीव्र भक्ती असूनही आपल्याला योग्य माहिती नसते. शास्त्रांचे नियम माहीत नसल्यामुळे आपल्याकडून कळत नकळत स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करताना काही छोट्या मोठ्या चुका होतात. चुकीच्या दिशेला फोटो लावणे, अपवित्र जागी मूर्ती ठेवणे किंवा पूजेमध्ये काही अनावधाने अशा गोष्टी करणे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याऐवजी दोष निर्माण होतात. मग अनेक भक्त म्हणतात, आम्ही रोज स्वामींची सेवा करतो तरी आमच्या घरातील कटकटी का संपत नाहीत, आमच्यावर आर्थिक संकटे का येत आहेत. आजचा हा विशेष आणि अत्यंत सविस्तर व्हिडिओमध्ये तुमच्या या सर्व प्रश्नांची मी उत्तर देणार आहे. आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये स्वामींची मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करण्याची अगदी शास्त्रोक्त, सोपी आणि अचूक पद्धत कोणती आहे. भक्तांनो, नियमांकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की घरामध्ये स्वामींच्या प्रतिमेची स्थापना करण्याचे आध्यात्मिक आणि मानसिक महत्त्व काय आहे. घर ही अशी जागा असते जिथे आपण आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त वेळ घालवतो. आपल्या घरात अनेक प्रकारच्या ऊर्जेचा वावर असतो. जेव्हा आपण साक्षात ब्रह्मांड नायकाची मूर्ती किंवा प्रतिमा घरात आणतो, तेव्हा त्या प्रतिमेतून सातत्याने सात्विक आणि सकारात्मक लहरी बाहेर पडत असतात. स्वामींचा तो करारी, दिव्य आणि डोळ्यात अपार करुणा असलेला चेहरा जेव्हा आपण रोज सकाळी पाहतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक वेगळेच आत्मविश्वास निर्माण होतो. विज्ञान आणि मानसशास्त्रही हेच मान्य करते की तुमच्या घरात ज्या प्रकारची चित्रे किंवा मूर्ती असतील तसेच तुमचे विचार बनतात. म्हणूनच स्वामींची स्थापना घरात करणे म्हणजे आपल्या आयुष्याला एक योग्य आणि सन्मार्गाची दिशा देण्यासारखे आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघराची आणि देवांची मूर्तीची दिशा आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. स्वामींच्या मूर्तीसाठी किंवा फोटोसाठी दिशा ठरवताना खालील नियम तंतोतंत पाळावेत. घराचा ईशान्य कोपरा, ज्याला आपण ईशान्य दिशा किंवा देवकोपरा म्हणतो, ही जागा स्वामींच्या स्थापनेसाठी सर्वात पवित्र आणि सर्वोत्तम मानली जाते. या दिशेला जडत्व कमी असते आणि ब्रह्मांडीय ऊर्जा सर्वात जास्त प्रमाणात प्रवेश करते. जर तुमच्या घरात ईशान्य दिशेला देवघर नसेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेचा वापर करू शकता. स्वामींची मूर्ती किंवा फोटो अशा भिंतीला किंवा जागेवर ठेवा जेणेकरून स्वामींचे चेहरा किंवा मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल. जेव्हा स्वामी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या पाठीमागची भिंत पश्चिम किंवा दक्षिण असावी. जेव्हा तुम्ही स्वामींची पूजा करण्यासाठी, आरतीसाठी किंवा नामस्मरणासाठी बसाल, तेव्हा तुमचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. हे विज्ञानाच्या दृष्टीनेही योग्य आहे, कारण पूर्व दिशेकडून येणारी चुंबकीय ऊर्जा तुमच्या शरीरात नामस्मरणाच्या वेळी सकारात्मकता वाढवते. भक्तांनो, योग्य दिशेला केलेली पूजा देवापर्यंत थेट पोहोचते आणि घराची वास्तू सुधारते. जर तुमच्या स्वामींच्या या शास्त्रोक्त नियमांवर आणि वास्तूंवर ताकदीवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जेणेकरून हा मौल्यवान आणि अचूक विधी आज प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल. स्वामींची स्थापना करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या पुरोहिताची किंवा अवघड विधीची गरज नाही. स्वामींना केवळ तुमचा शुद्ध भाव आणि भक्ती पाहिजे असते. तुम्ही स्वतः अत्यंत सोप्या आणि पवित्र पद्धतीने खालीलप्रमाणे स्थापना करू शकता. स्वामींच्या स्थापनेसाठी गुरुवार हा दिवस उत्तम मानला जातो. याशिवाय स्वामी प्रकट दिन, गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती किंवा कोणताही शुभ मुहूर्त जसे की गुरु पुष्यामृत योग या दिवशी तुम्ही स्थापन करू शकता. ज्या दिवशी स्थापना करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घराची आणि विशेषतः देवघराची संपूर्ण स्वच्छता करावी. जिथे स्वामींना स्थापित करायचे आहे त्या जागेवर थोडे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करून घ्यावी. एक सुंदर लाकडी चौरंग किंवा पाट घ्यावा. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे नवीन स्वच्छ रेशमी अस्त्र अंतरावे. लाल आणि पिवळा रंग हा गुरुत्वत्व आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. जर फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला अभिषेक करता येत नाही, म्हणूनच एका स्वच्छ ओल्या सुती कापडाने फोटो हलक्या हाताने पुसून घ्यावा. त्यानंतर त्यांना सुगंधी अत्तर लावावे. जर तुम्ही पितळ, तांबे किंवा पंचधातूची मूर्ती आणली असेल तर एका तांब्यामध्ये मूर्ती ठेवून त्यावर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. एक टीप, जर मूर्ती संगमरवरी म्हणजेच मार्बलची किंवा मातीची असेल तर त्यावर थेट पाणी घालू नये, केवळ ओल्या कापडाने पुसून घ्या.
पाटावर अगदी मध्यभागी थोडे तांदूळ ठेवावेत. तांदळाची छोटी ढीग करून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो अत्यंत आदराने स्थापित करावा. देवांना कधीही थेट पाटावर किंवा जमिनीवर ठेवू नये. अक्षतांचे आसन देणे अनिवार्य आहे. स्थापना झाल्यानंतर स्वामी तुमच्या घरातील एक सदस्य बनतात. त्यामुळे त्यांची रोजची सेवा कशी करावी याचे काही सोपे नियम आहे. पहिला म्हणजे दीप आणि धूप सेवा. स्वामींच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. देवांच्या उजव्या बाजूला दिव्याचे स्थान असणे शुभ मानले जाते. डाव्या बाजूला उदबत्ती किंवा धूप लावा, ज्यांच्या सुवासाने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. स्वामींना चंदन, तुळशीची पाने आणि चाफ्याची किंवा गुलाबाची फुले अत्यंत प्रिय आहेत. म्हणून प्रिय आणि वस्तू अर्पण करणे महत्त्वाचे आहे. रोज पूजेच्या वेळी स्वामींच्या कपाळावर गोपीचंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा. त्यांच्या चरणावर तुळशीचे पत्र अर्पण करावे. स्वामींना सुवासिक गोष्टी खूप आवडतात, विशेषतः हिना किंवा चंदनचे अत्तर. रोज सकाळी पूजेच्या वेळी एक छोटा कापसाच्या बोळ्याला थोडे अत्तर लावून तो कापूस स्वामींच्या चरणाजवळ ठेवावा किंवा मूर्तीला हलकेच चोळावे. या सेवेमुळे घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न राहते आणि मानसिक शांतता लाभते. स्वामींना रोज काही नैवेद्य दाखवणे आवश्यक आहे. रोजच्या पूजेत तुम्ही दूध, खडीसाखर किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवू शकता. पण दर गुरुवारी किंवा विशेष दिवशी स्वामींना अत्यंत आवडता नैवेद्य म्हणजे पिठली भाकर, कांदा भजी किंवा पुरणपोळी या नैवेद्य भक्तिभावाने दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर त्यावर तुळशीचे पान नक्की ठेवावे. भक्तांनो, अनेकदा काही चुकांमुळे घरामध्ये दोष निर्माण होतात, ज्याची आपल्याला जाणीवही नसते. स्वामींच्या बाबतीत खालील 5 चुका करणे पूर्णपणे टाळा. पहिला म्हणजे थेट जमिनीवर त्यांचा फोटो ठेवणे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती कधीही घरातील कोणत्याही भिंतीला खिळा ठोकून थेट जमिनीला टेकावून ठेवू नये. खाली नेहमी लाकडी पाट, चौरंग किंवा देवघर असायलाच हवे. दुसरी गोष्ट म्हणजे चुकीची जागा. स्वामींचा फोटो कधीही बेडरूममध्ये लावू नये, तसेच स्वयंपाकघरात किंवा शौचालयाच्या भिंतीला लावू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. तिसरी गोष्ट म्हणजे एकापेक्षा जास्त प्रतिमा. देवघरामध्ये किंवा एकाच खोलीत स्वामींच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो लावू नका. शास्त्रांनुसार एका देवाचे एकच रूप एका घरात पूजले जावे. चौथी गोष्ट म्हणजे अंधारात ठेवणे. जिथे स्वामींची स्थापना केली आहे तिथे कधीही पूर्ण अंधार नसावा. रात्रीच्या वेळी देवघरात एक छोटा 0 वॅटचा बल्ब चालू ठेवावा, जेणेकरून स्वामींच्या प्रतिमेवर नेहमी प्रकाश राहील. 5वी गोष्ट म्हणजे घरातील अशुद्धता. स्वामी तिथेच वास करतात जिथे प्रेम आणि शांतता असते. ज्या घरात रोज वादविवाद होतात, पती पत्नीमध्ये कटकटी होतात किंवा अशुद्ध शब्दांचा वापर केला जातो, तिथून स्वामींची कृपा निघून जाते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी सात्विक राहते. भक्तांनो, आपण जे नियम पाहिले त्यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर सखोल विज्ञान आहे. जेव्हा आपण ईशान्य दिशेला तोंड करून बसतो तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय लहरी आणि सूर्याचा प्रकाश आपल्या शरीरातील आज्ञाचक्र आणि सहस्त्राचार चक्राला उत्तेजित करतो. स्वामींना लावलेले अत्तर आणि धूप यांमुळे घरातील हवा शुद्ध होते. विज्ञानानुसार काही विशिष्ट सुवास आणि आपल्या मेंदूमधील सेरोटोनिन हे हार्मोन्स वाढवतात, ज्यामुळे आपला ताणतणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. म्हणूनच स्वामींची शास्त्रोक्त स्थापना तुमच्या घराला एक पॉवर हाऊस बनवते, जिथे नकारात्मक ऊर्जा कधीही टिकू शकत नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची स्थापना करणे म्हणजेच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना पूर्णविराम देणे होय. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असाल, कर्जबाजारी असाल किंवा आजारपणाने त्रस्त असाल, एकदा का स्वामींचे पाय तुमच्या घरात स्थिर झाले की तुमच्या नशिबाचा लेख बदलायला वेळ लागणार नाही. फक्त मनात अथांग विश्वास ठेवा. रोज सकाळी उठल्यावर स्वामींच्या चरणावर डोके टेकवा आणि म्हणा, स्वामी, माझे घर आणि कुटुंब मी तुमच्या चरणी सोपवले आहे. मग बघा स्वामी तुमच्या पाठीशी ढाल बनून कशी उभे राहतात. चला तर मग अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने शेवटची कमेंट आत्ताच करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीला थक्क करणाऱ्या आणि मनाला शांत देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न राहा. धन्यवाद.